माझ्या भीमाच्या नावाचं हो, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान. ज्याच्यामुळं तुझी मानवर जन साऱ्याच केलंय बर, निळ्या हातात झेंडा धर, अर्जा जगाला सांगा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. क्या बात आहे, काय सुंदर गाणं आहे, किती गोड आवाज आहे. हे गाणं सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे. कुठल्याही कार्यक्रमामध्ये हे गाणं झाल्याशिवाय कार्यक्रमच पूर्ण होत नाही. आणि ज्या जगाला सांगा बाप माझा भीमराव आंबेडकर. आपल्या आईवडिलांनी जरी आपल्याला जन्म दिला असला तरी आपल्याला नवीन जीवन, आपल्याला जीवनाचं सार्थ हे बाबासाहेबांनी दिलं. म्हणूनच कदाचित आपण बाबासाहेबांना बाप मानतो. अडचण खूप होती माझी, मला खायला नसायचं, साहेब आजारी, मी कोणाकडे जाऊ, कोणाला पैसे मागू. मागाशी सांगितलं ना, मी गाण्यामध्ये सांगितलं मी की माझी अशी हालत झाली होती, मी कोणालाच पैसे मागू शकत नाही, मला कोण देईल का, अशी परिस्थिती होती. म्हणून माझे साहेब गेले. माझा पत्ता आहे बदलापूर एम्पायर होम या बिल्डिंग मध्ये मी राहत आहे. कोणी पण सांगेल तुम्हाला, तिथे जे सरपंच आहेत ते माझे चांगले ओळखीचे झालेले आहेत. हा नाही, आपल्या बदलापूरला. आणि माझा नंबर आहे 7738710872. तर ताईने तुमचा नंबर सांगितलेला आहे, तर या नंबरवर संपर्क करा आणि तुम्ही पुन्हा या माध्यमातून तुम्ही ताईंना आमंत्रित करू शकता. Everyone, please follow, like, share, comment, and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम, जय संविधान. सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहेत. आपल्या सर्वांना जसं माहिती आहे की आपण अनेक हिरो हिरोईनची नावं, हिरो हिरोईनचे गाणे आपण बघतो आणि आपण त्यांना हिरो म्हणतो. त्यांच्यावर खूप सारे गाणे गायले जातात, मोठमोठे म्युझिक होतात, मोठमोठे म्युझिक कन्सर्ट होतात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे महामानव आहेत आणि असे हिरो आहेत, असे नायक आहेत की त्यांचे या जगामध्ये सर्व भाषामध्ये गाणे आहेत. सर्व भाषामध्ये म्हणजे भारतातील सर्व भाषामध्ये आणि जगातील पण अनेक भाषावरती गाणे आहेत. जवळपास 10,000च्या आसपास गाणे असतील बाबासाहेबांवर. एवढे मोठे हिरो आहेत बाबासाहेब, एवढे मोठे नायक आहेत. जास्त आहे का? आपल्या सोबत सुषमाताई आहेत, ज्यांचं गाणं पूर्ण महाराष्ट्रात सध्या ट्रेंडिंग मध्ये, सध्या आधी जुनं गाणं आहे पण ट्रेंडिंग मध्ये चाललेलं आहे. ते गाणं खूपच महत्वाचं आहे. आता जो ड्रोन शो झाला मुंबईमध्ये, दादरमध्ये, चैत्यभूमी आपलं शिवाजी पार्कला, त्या ड्रोन शो मध्ये पण ताईंचं गाणं खूप गाजलं. हो, खूप गाजलं. हो, गायलं की काय, वैशाली माडे यांनी त्यांचं गाणं गायलं आणि ते खूप म्हणजे सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे. कुठलाही कार्यक्रम असेल तर ताईंचं गाणं झाल्याशिवाय तो कार्यक्रम संपत नाही. ताई, त्या गाण्याची झलक तुम्ही सांगा आणि आपण मग पुढच्या इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. कोणचं गाणं म्हटलं होतं? जा जगाला सांग जा बाप माझा भीमराव. काय म्हणावं लागेल का मला? एक फक्त. ज्याच्यामुळं तुझी मानवर जन साऱ्याच केलंय बर, निळ्या हातात झेंडा धर, अर्जा जगाला सांगा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. क्या बात आहे, काय सुंदर गाणं आहे, किती गोड आवाज आहे. हे गाणं सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे. कुठल्याही कार्यक्रमामध्ये हे गाणं झाल्याशिवाय कार्यक्रमच पूर्ण होत नाही. आणि ज्या जगाला सांगा बाप माझा भीमराव आंबेडकर. आपल्या आईवडिलांनी जरी आपल्याला जन्म दिला असला तरी आपल्याला नवीन जीवन, आपल्याला जीवनाचं सार्थ हे बाबासाहेबांनी दिलं. म्हणूनच कदाचित आपण बाबासाहेबांना बाप मानतो. तर ताई, काय सांगाल या गाण्याबद्दल? आणि आता सध्या जे काय गाणे सुरू आहेत, आता जे काय गायक गाणं म्हणतात, गाणारे आत्ताचे गाणारे जे आहेत ते पोटभरू गाणारे आहेत. आणि मागच्या काळातले म्हणजे 79च्या काळातले जे गाणारे होते ते जातीवंत होते, निष्ठावंत होते. ते आपल्या बिंबीच्या देठापासून बाबासाहेबाचं गाणं तुमच्यापर्यंत पोहोचवायचे. आणि त्या गायकामधली मी एक गायिका.
तर मी बिंबीच्या डेटापासून तुम्हाला गाणं पोहोचवते तुमच्यापर्यंत, ते तुम्हाला समजलं पाहिजे. आणि आताचे ते नाहीत, आता पोट भरू कोणाचं बी गाणं उचलतात आणि गातात आणि आपलं पोट भरतात. याला अर्थ नाही का? आहे ना अर्थ? हा, असं म्हणजे पोटभरूचा अर्थ आता मी तुम्हाला सांगतो की कमर्शियल माइंड. कमर्शियल नो कमर्शियल. आम्ही कमर्शियल आहोत, ते कमर्शियल नाही आहेत. ते असेच आहेत ज्याला नाजायज म्हणतात ना, बिना लग्नाचं बाळ झालेलं त्याला नाजायज म्हणतात. ते नाजायज गाणारे आहेत. ते त्यांना काही कुठे थारा नाहीये, उचलतात माझेच गाणे आणि गातात आणि त्याच्यावर लाखो रुपये कमवतात. तर ह्याचं दुःख होतंय मला. ताई, तुम्ही आतापर्यंत गाताय, तुमच्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा क्षण कोणता होता गाण्यामध्ये? बाबासाहेबांची गाणी तुम्ही गाताय, तर तुमच्या जीवनातला एखादा महत्वाचा क्षण कोणता असेल ते सांगाल? महत्वाचा म्हणजे आनंदाचा की दुःखाचा? दोन्ही. दुःखाचा मगाशी सांगितलं तुम्ही, एबीपी माझाला. आणि आनंदाचा कोणतंही गाणं रोमॅन्टिक मूड मध्येच गायलं पाहिजे, त्याला भावना दिसल्या पाहिजे, फिलिंग आल्या पाहिजे, तेव्हा ते गाणं तुमच्यापर्यंत पोचतं, तुमच्या कानात जातं, कानातून हृदयात जातं, त्याला म्हणतात. ते असं कसं बी गायचं आणि लोकांच्या गाण्याचा सत्यानाश करायचा, ते फिलिंग नाही येत त्या गाण्यामध्ये. त्या गाण्यामध्ये अजिबात फिलिंग येत नाही. तुमचा किती बी गोड आवाज असू द्या, तुम्ही स्वतःच अस्तित्व पैदा करू शकत नाही. तुम्ही काय गाताय? तुम्हाला शोभत पण नाही की दुसऱ्याचं गाणं आपण गाव. मी आयुष्यात कधी कोणाचं गाणं नाही गायलं. आयुष्यभरात मी माझ्याच नवऱ्याचे गाणे लिहिलेले आणि माझ्या नवऱ्याने ज्याचे कोणाचे गाणे आले असतील त्यांच्या स्वरबद्ध केलेली गाणी गायली. काय परिस्थिती आहे? जे प्रबोधन करायचे, जे मनापासून गायचे, जनतेचं प्रबोधन करायचे, त्या गायकांची आपली काय परिस्थिती आहे सध्याची? आम्ही तर चळवळ इथपर्यंत आणली. आता हे नवीन बघू काय करतायत ते. आम्ही इथपर्यंत चळवळ आणून ठेवलेली आहे. आता हे पुन्हा मागे पाठवतात का पुढे नेतात, याचं काही मला धारबोळ कळत नाही. आता तुम्ही एक मगाशी किस्सा सांगितला होता हॉस्पिटलचा, जी, तर नेमकं काय झालं होतं आणि काय? हा, साहेब माझे फुफ्फुसाचा आजार होता. त्याला जे फुफ्फुस आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये असतं, त्या फुफ्फुसामध्ये कफ साचायचा आणि मग त्यांना श्वास घेण्यासाठी तकलीफ व्हायची. मग हॉस्पिटलमध्ये नेलं, छाती दाबली अशी तर मग ते कफ बाहेर पडल्यानंतर त्यांना बरं वाटायचं, पण एक प्रकारचं त्यांना अटॅकच यायचा. काय परिस्थिती होती तेव्हा? घरची काय अडचण होती? अडचण खूप होती माझी. मला खायला नसायचं. साहेब आजारी, मी कोणाकडे जाऊ, कोणाला पैसे मागू? मागाशी सांगितलं ना, मी गाण्यामध्ये सांगितलं मी की माझी अशी हालत झाली होती, मी कोणालाच पैसे मागू शकत नाही, मला कोण देईल का, अशी परिस्थिती होती. म्हणून माझे साहेब गेले. तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? बाबासाहेबांचं हा रथ, बाबासाहेब म्हणाले की मी आणलेला जो रथ आहे तो समजा जर पुढे नेता नाही आला तरी नेऊ नका, परंतु मागे जाऊ नका, जो आहे तिथेच ठेवा. तर तुम्ही जनतेला काय आवाहन? बाबासाहेब म्हणाले होते की मी हा रथ, समाजाचा रथ मी इथपर्यंत ओढत आणलाय, आता इथून पुढे मी राहणार नाही, तर तुम्ही पुढे नेता का त्याला मागे ओढता ते दाखवून द्या तुम्ही समाजाला. आणि समाजानं हे सगळं उचलावं, समाजानं निष्ठावंत कलाकाराला प्रोग्राम द्यावेत, प्रोग्राम पुरवावेत, त्यांना पैसे पाठवावेत, असं माझं मत आहे. आजचा हा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाविषयी काय सांगाल? कसा कार्यक्रम झाला, कसा प्रतिसाद होता? लोक, अरे बापरे बापरे, इतका छान प्रतिसाद एक दादरला मिळाला आणि एक या ठिकाणी मिळाला. किती छान! असं मला क्लिप कधीच नाही मिळाला. इतकं छान आणि इतकं कौतुक माझं कुठेच नाही झालं. एक दादरला झालं आणि एक इथे झालं. मी खूप आभार मानते त्यांचं, खूप आभार मानते. सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की हे गायक आहेत, हे गायक नसून प्रबोधनकार आहेत. हे समाजाला प्रबोधन करतात. जसं बाबासाहेबांनी सांगितलं की माझी 10 भाषणं आणि गायकाचं एक गाणं, एका शायराचं एक गाणं हे बराबरीचं आहे. तर असं बाबासाहेब म्हणाले. बाबासाहेबांना पण गायनाची म्हणजे आवड होती, समज होती त्यांना. ते स्वतः व्हायलिन वाजवत होते, ते बी कलाकारच होते. ते पण कलाकार होते, व्हायलिन वाजवत होते ते. तर मी आमच्या माध्यमातून अशी विनंती करतो की ताईंना तुम्ही या तुमच्या गाण्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्की बोलवा, कारण
ताईंचा जे गाणे आहे गाण्याची पद्धत माझ्या आहे मुलाने मला बोलावलं, याचं कौतुक करू मला या- कमी पडतात शब्द. या इकडे या इतकं कौतुक करूस वाटतं त्याचं. आणि दीपालीचं, दीपाली कुठे गेली? मुलगी, हे दोघे माझ्याकडे आले होते बहीण भावंड आणि मला प्रोसिजर सांगितलं. मी होते आपल्या येडामध्ये, मला भाडं भरायचं होतं घराचं, खायला बी पैसे नव्हते आणि मी आजारी पडले होते. मी आता म्हटलं काय बोलू बाबा तुझ्याशी, तरी 2 शब्द त्याला बोलले. म्हटलं मी जर असेल घरी तर मी येईन बाबा, पण मला जाण्या येण्याची व्यवस्था करशील. तर त्यांनी माझी चांगल्या तऱ्हेनं जाण्या येण्याची व्यवस्था केली, चांगल्या तऱ्हेनं जेवण खाऊन घातलं मला आणि चांगली रक्कमही देत आहे. तर खूपच अभिनंदन तुमचं. आणि पुन्हा एकदा पूर्ण महाराष्ट्रामध्ये ताईंचा आवाज गेला पाहिजे यासाठी मी ताईंनाच विनंती करतो की तुमचा मोबाईल नंबर सांगितला आणि तुमचा पत्ता सांगितला तर बरं होईल, जेणेकरून लोक संपर्क करतील तुम्हाला. आणि माझा पत्ता आहे बदलापूर एम्पायर होम या बिल्डिंग मध्ये मी राहत आहे. कोणी पण सांगेल तुम्हाला, तिथे जे सरपंच आहेत ते माझे चांगले ओळखीचे झालेले आहेत. मुंबई का? हा नाही नाही, आपल्या बदलापूरला. आणि माझा नंबर आहे 7738710872. तर ताईंनी तुमचा नंबर सांगितलेला आहे, तर या नंबरवर संपर्क करा आणि तुम्ही पुन्हा या माध्यमातून तुम्ही ताईंना आमंत्रित करू शकता. सम्यक क्रांती चॅनलचा ही इंटरव्ह्यू कशी वाटली कृपया आपण कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा या इंटरव्ह्यूला आणि जास्तीत जास्त शेअर करा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. जय संविधान. जय भीम.